स्वामी विवेकानंद म्हणतात, आसक्ती ही माणसावर जो प्रभाव गाजवते तो त्या ईश्वरी प्रभावाचाच अंश आविष्कार होय. न वा अरे पत्युः कामाय पतिः प्रियो भवति, आत्मनः तु कामाय पतिः प्रियो भवति. हे मैत्रेयी, कुणीही पतीसाठीच पतीवर प्रेम करीत नसते, तर पतीच्या अंतर्यामी असलेल्या आत्म्यासाठीच पत्नी पतीवर प्रेम करीत असते. प्रेमळ पत्नीला हे माहीत असो की नसो आहे, मात्र तेच सत्य. न वा अरे जायाये कामाय जाया प्रिया भवती, आत्मनः तु कामाय जाया प्रिया भवती. मैत्रेयी, पत्नीसाठीच कुणीही पत्नीवर प्रेम करीत नसतो. पत्नीच्या अंतरंगी विलसणाऱ्या आत्म्यामुळेच पत्नी पतीला प्रिय वाटत असते. प्रेमविद्ध पती जाणत असो की नसो, वस्तुस्थिती मात्र ही अशीच आहे. याचप्रमाणे कुणीही आपल्या मुलावर वा अन्य कोणत्याही वस्तूवर मुलासाठीच किंवा त्या वस्तूसाठीच प्रेम करीत नसतो, तर अंतरस्थ आत्म्यासाठीच कोणतीही गोष्ट प्रिय होत असते. हा परमेश्वर एखाद्या महान लोहचुंबकासारखा आहे. आपण सारे लोहकणांसारखे आहोत. आपण निरंतर त्यांचे द्वारा आकर्षले जात आहोत. आपण सगळेजण त्यांच्याकडे जाण्याचा, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपल्या या आयुष्यातल्या साऱ्या धडपडींचा हाच गूढ अर्थ आहे. केवळ स्वार्थ हाच त्याचा एकमेव उद्देश असूच शकत नाही. आपण काय करीत आहोत, ते कशासाठी करीत आहोत, हे अज्ञानी लोकांना माहीत नसते. आयुष्यभर स्वतःच्या धडपडीचा अर्थ, त्यांचा उद्देश त्याला ठाऊक नसतो. परंतु वस्तुतः ते एकसारखे ह्या परमात्म्याकडे चाललेले असतात. तोच त्यांच्या जीवनाचा खराखुरा उद्देश होय. आपल्या सर्वांच्या या कठोर जीवन संग्रामाचा, आयुष्यामधील सततच्या धडपडीचा एकमेव उद्देश म्हणजे अंती परमेश्वराप्रत पोहोचावयाचे आणि त्याच्याशी एक होऊन जावयाचे हाच आहे. जीवन संग्रामाचा हा अर्थ भक्तियोगी जाणून असतो. त्याला तो कळू शकतो. असल्या प्रदीर्घ संग्रामामधून तो पलीकडे गेलेला असतो. म्हणून त्यांचे लक्ष काय, त्यांचा खरा उद्देश कोणता, हे त्याला अवगत असते. आणि म्हणूनच या ओढाताणीतून सुटण्याची, ह्या धक्काधक्कीतून निसटण्याची त्याला आतुरता लागलेली असते. विषयांच्या आकर्षणाच्या भोवऱ्यात गरगरणे त्याला सोसत नाही, रुचत नाही. या सर्व आकर्षणांचे मूल कारण जो हरी, सरळ त्याच्याच निकट जाण्याची त्याला उत्कंठा लागलेली असते. आणि भक्ताचा त्याग देखील हाच असतो. परमेश्वराप्रतीच्या या प्रचंड आकर्षणाने इतर सर्व आसक्ती पार लोपून जातात. ही प्रबळ अनंत भगवत प्रीती त्याच्या हृदयात आविर्भूत होताच इतर सर्व आसक्ती तेथून अंतर्धान पावतात. आणि त्यांना मग त्याच्या हृदयात जागाच राहत नाही, आणि राहील तरी कशी. हा परमेश्वर प्रेम समुद्र आहे. तो अपरंपार समुद्र आता त्या भक्ताच्या हृदयभर उचंबळत असतो. आणि मग तिथे इतर क्षुद्र आसक्तींच्या डबक्यांना जागा तरी कुठली. तात्पर्य काय, की परमेश्वराखेरीज अन्य समस्त वस्तूंविषयीची भक्ताची अनासक्ती वा विराग हा भगवंताप्रतीच्या त्याच्या परम अनुरागातूनच जन्मत असतो. हा विरागच, असले वैराग्य जन्मतःच पराभक्तीच्या उदात्त दिव्य प्रदेशात प्रवेश करण्याचे द्वार भक्ताला सतत खुले होऊन जाते. आणि मग पराभक्ती म्हणजे खरोखरच काय ते समजू लागते. आपण ज्याला विश्वबंधुत्व म्हणतो, ती परमप्रेमाची अवस्था केवळ भक्तानेच कमावलेली असते. तोच विश्वबंधुत्व करू जाणे. प्रेमाचा अपार दर्या आता त्याच्या अंतरंगी उफाळत असतो. प्रत्येक मुखात त्याला त्याचा हरीच विलसताना दिसतो, आणि सर्वत्र दिसतात त्या एकाच बिंबाची प्रतिबिंबे.
चंद्र सूर्याचा प्रकाशही त्या स्वयंप्रभाचीच प्रभा. त्यांना कुणाचाच तिरस्कार वाटत नाही. द्वेष किंवा मत्सर त्यांच्या चित्तात कधीच उदय पावत नाही. आपल्या प्रेमाच्या सामर्थ्याने या बाह्य देखाव्यामागे लपलेले ते अतींद्रिय सत्य नित्य निरंतर त्यांच्या प्रत्ययास येत असते. मग ते रागावणार तरी कसे आणि कुणावर?